सो आम्ही गेलो होतो नगर परिषदमध्ये, बट तिथं काही इश्यू झाला माहिती नाही. पुन्हा मलकापूरमध्ये बंद झालेलं आहे, नगर परिषदही बंद होती, तिथं कोणाला विचारता आलं नाही. तर माझ्या भाच्याचा तिथे जन्म झाला होता, म्हणजे हे आहे तालुक्याचं सरकारी हॉस्पिटल, ते तुम्ही बघू शकता, उपजिल्हा रुग्णालय. सो इथं आली आहे, तर काही सिस्टरसोबत मी बोलते आणि त्यांना विचारते प्रोसिजर काय आहे आणि त्याला काय डॉक्युमेंट्स लागतात. ठीक आहे, इथं काय आपल्याला माहिती मिळते ते बघूया. वेलकम टू माय ब्लॉग मंडळी. कसे आहात? नक्कीच मजेतच असणार आहात. सो मी निघाली आहे तालुक्याला, कारण सरकारी हॉस्पिटलमध्ये माझ्या भाचीचा जन्म झाला होता. माझी वहिनी तिथं डिलिव्हरी झाली होती, बर्थ सर्टिफिकेट काढायचं आहे. सो ते काढण्यासाठी आम्ही जात आहे, बट ते सरकारी हॉस्पिटलमध्ये भेटणार आहे की दुसरं कुठं जायचं आहे, त्याला ॲप्लिकेशन काय करावं लागते, त्याला डॉक्युमेंट्स काय लागतात. सो हे सगळी प्रोसिजर मी आज करणार आहे आणि ते सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो बघत राहा हा ब्लॉग. चला मग. तर इंगळे साहेब आणि मी आम्ही निघालो आहे बाईकवरती, तुम्ही बघतच आहात. आणि माझ्या चेहऱ्याला पण स्कार्फ बांधलेला इंगळे साहेबांनी, तोंडाला रुमाल बांधलेला आहे, कारण ऊन खूप होतं आणि बाहेरची धूळ माती ही सगळी चेहऱ्यावर बसते आणि त्याच्यामुळे खरंच सांगते नंतर खूप चेहरा काळवटतो आणि त्रास होतो. सो त्याच्यामुळे आम्ही चेहऱ्याला बांधलेला आहे. आम्ही आलो आहे आता मलकापूरमध्ये. सो आम्ही गेलो होतो नगर परिषदमध्ये, बट तिथं काही इश्यू झाला माहिती नाही. पुन्हा मलकापूरमध्ये बंद झालेलं आहे, नगर परिषदही बंद होती, तिथं कोणाला विचारता आलं नाही. तर माझ्या भाच्याचा तिथे जन्म झाला होता, म्हणजे हे आहे तालुक्याचं सरकारी हॉस्पिटल, ते तुम्ही बघू शकता, उपजिल्हा रुग्णालय. सो इथं आले आहे, तर काही सिस्टरसोबत मी बोलते आणि त्यांना विचारते प्रोसिजर काय आहे आणि त्याला काय डॉक्युमेंट्स लागतात. ठीक आहे, इथं काय आपल्याला माहिती मिळते ते बघूया. सो आतमधलं मी शूट घेणार नाही, कारण विदाऊट परमिशन आपण आतमध्ये शूट घेऊ शकत नाही. बट सिस्टर लोकांसोबत माझं बोलणं होणार आहे, एवढं मात्र नक्की. सो मी सिस्टरांना भेटले, त्यांना माहिती विचारली, तर त्यांनी सांगितलं की झेरॉक्स सेंटरवरती जा, आई वडिलांच्या आधार कार्डचे झेरॉक्स काढा आणि एक फॉर्म भरा आणि तो फॉर्म फिलअप करून तिथं द्या. सो त्यानंतर ते आपल्याला एक डेट देतील. ठीक आहे, आणि त्या डेटनंतर मी बर्थ सर्टिफिकेट घ्यायला. सो मी चालले आता एक फॉर्म घ्यायला. सो बघा, हा घेतला आहे मी फॉर्म. सो या फॉर्मला फिलअप करते आणि याला बाळाच्या आईवडिलांच्या आधार कार्डची झेरॉक्स लावते आणि हा पूर्ण फिलअप करून याच्यामध्ये पूर्ण माहिती भरून हा हॉस्पिटलमध्ये सबमिट करते. त्यानंतर ते डेट देतील आणि त्या डेटनुसार इथं बर्थ सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. सो सगळी प्रोसिजर ही ज्या हॉस्पिटलमध्ये बाळाचा जन्म झाला तिथं होते. ओके. तर हा फॉर्म एक प्रकारचा अर्ज आहे, त्याच्यामध्ये ज्या दिवशी आपण अप्लाय करतो त्या दिवशी डेट टाकायची आहे, बाळाचं नाव टाकायचं आहे, बाळाच्या आईवडिलांचं नाव लिहायचं आहे आणि ज्यांनी अर्ज केला त्याचं नाव लिहायचं आहे, कॉन्टॅक्ट नंबर लिहायचा आहे. सो मी ते सर्व लिहिलं आणि बाळाच्या आईवडिलांची त्याला आधार कार्डची झेरॉक्ससुद्धा जोडली आणि तो फॉर्म सबमिट केला. त्यांनी आम्हाला डेट दिली, त्या दिवशी एक व्यक्ती जाऊन तो फॉर्म घेऊन येणार आणि आम्ही त्यांना डिमांड केली होती की आम्हाला 2-3 कॉपीज द्या. सो त्यांनी तेही डिमांड आमची पूर्ण केली, त्यांनी आम्हाला 3 कॉपीज देण्याचं सांगितलं. सो आम्ही सर्व प्रोसिजर कंप्लीट करून घराकडे निघालो. सो जाता जाता गाडीमधलं पेट्रोलही संपलं होतं, तर ते पेट्रोलही आम्ही टाकून घेतलं आणि थोड्या वेळात आम्ही निघणार आहे घरी. सो खूप साध्य आणि सोपी, थोडक्यात खूप कमी मिनिटाची ही प्रोसिजर होती. लग्नसुद्धा दिसलं आहे. सो चला मी तुम्हाला त्याचा शूट दाखवते. ओके. सो तुम्हाला आता असं वाटत असेल की मध्येच नवरा नवरीची मिरवणूक कशी आली, तर ज्या दिवशी आम्ही त्या गावामध्ये होतो, सो त्या दिवशी माझ्या मामाच्या गावामध्ये एक लग्न होतं आणि त्या नवरा नवरीची बग्गीमधून मिरवणूक निघणार होती. सो ती मिरवणूक आमच्यासोबत निघाली होती, म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण ते शूट दाखवावं. सो नवरा नवरी तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा. सो मंडळी, आम्ही आलो आहे घरी आणि खरंच सांगते खूप प्रचंड ऊन आहे. मध्ये येता नवरा नवरी दिसली, त्याचं मी शूट तुम्हाला दाखवलेलं आहे ब्लॉगिंगच्या माध्यमातून. आणि प्रोसिजर कशी आहे, काय आहे, बर्थ सर्टिफिकेट काढायची, ते सर्व मी तुम्हाला ब्लॉगिंगच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. सो ब्लॉग कसा वाटला तुम्हाला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. ओके, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.